तर असं लक्षात आलं की बाबा वॉर्ड रचना करताना सुद्धा माझ्या प्रभागाची जी वॉर्ड रचना होती ती मला घरी बसवण्याची केली। त्याच्यानंतर 15 दिवस अगोदर शिल्लक असताना इलेक्शनला मी बरेच वेळा मागील 3-4 वर्षामध्ये ज्या ठिकाणी मी काम करत होतो त्याच्या वरिष्ठ नेते मंडळींना सुद्धा मी बरेच वेळा भेटून माझी व्यथा सांगण्याचा प्रयत्न केला। बंडखोर स्वभाव असल्यामुळं आणि लोकांच्या प्रश्नांची जाण असल्यामुळं कायम 25-30 वर्षामध्ये रस्त्यावर उतरून काम केलं। लोकांच्यासाठी रस्त्यावर उतरलो। नगरपालिकेच्या आणि वाईकर नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यासाठी कायम हिरिरीनं भाग घेतला। मलाही कधी कल्पना नव्हती की वाई शहरामध्ये आपण बघितलं पुलाच्या अलीकडचा नगराध्यक्ष द्यायचा का पलीकडचा द्यायचा। मग पलीकडे 22,000 मतं आहेत, अलीकडं 10,000 मतं आहेत, मग 22,000 मधला दिला पाहिजे म्हणून वाईला दिशा देणारा माणूस निवडला। 30 वर्ष ज्या पार्टीचं एकनिष्ठ काम केलं त्या कार्यकर्त्याच्या नरडीव पाय देऊन त्याला घरी बसवण्यासाठीचा प्रयत्न आणि नवीन दिशा देणारा वाईला असा माणूस निवडला ज्यानं कधी सतरंजा उचलल्या नाही, पत्राळ्या उचलल्या नाही, पक्ष पार्टीत प्रवेश नाही, असा माणूस दिशा म्हणून पुढे आला। आता दिशा म्हणून पुढे येताना त्या 15 दिवसामध्ये एवढी कर्मकांड झाली। ती कर्मकांड मांत्रिक आले, तांत्रिक आले, त्याच्यानंतर ज्योतिष आले, वेगवेगळ्या देवांच्या ठिकाणी जाऊन प्रार्थना झाल्या। परंतु या जिल्ह्याचं जे नेतृत्व करतायत आदरणीय शिवेंद्र बाबा असतील, आदरणीय खासदार छत्रपती उदयनराजे भोसले असतील, आदरणीय जयाभाऊ असतील, या 2 मंत्र्यां हे स्वयंभू देवस्थान आहेत। 2 मंत्री म्हणजे लक्षात घ्या जिल्ह्याचे। या देवस्थानांच्या पुढे सगळी कर्मकांड फिकी पडली। कुठलेही कर्मकांड तांत्रिक मांत्रिक विद्या काही चालली नाही भाऊ। सगळे तंत्रमित्र विद्या करणारे सगळे घरी बसले। विधान किती खोके दिली किंवा किती गद्दार काय असं बरंच काय आता त्यावेळी आपण उत्तर देऊ। पण मी लक्षात घ्या मी नरडी उपाय देऊन नगराध्यक्ष झालो ह्या मंडळींच्या आशीर्वादाने। मी नगराध्यक्ष झालोय हा वाजत गाजत झालोय। लक्षात घ्या आपण जे काय मागच्या 30 वर्षामध्ये आमच्या पिंटू चक्की उपनगराध्यक्ष आले, माझ्या बरोबर आले, वाई शहराच्या विकासासाठी ते माझ्या बरोबर आलेत। बावनकुळे साहेबांची सभा झाली, आदरणीय बावनकुळे साहेबांची एक सभा झाली सोनगिरवाडीमध्ये आणि त्या सभेला काही गर्दी थोडी कमी होती कारण टायमिंग चेंज झालं आणि त्या मोकळ्या खुर्च्यांचे फोटो कुणीतरी टाकले सोशल मीडियावर की त्या सभेला गर्दी। नंतर आम्ही भरलेल्या खुर्च्यांचे टाकले पण असा मेसेज दिला जायचा नेहमी की भाजपचं काही नाही। अहो एक मतानं मागच्या टर्मला सुद्धा भारतीय जनता पार्टी नगराध्यक्ष आली होती। हाच विश्वास होता भारतीय जनता पार्टीचं एक मतानं नगराध्यक्ष मागच्या टर्मला होतोय तर अनिल सावंत नगराध्यक्ष का होणार नाही हो? मला एक दिवस पण असं वाटलं नाही भाऊ की मी नगराध्यक्ष होणार नाही म्हणून। आता हे सगळं करत असताना आम्ही एक 100 दिवसांचा आढावा घेतला। आढावा बैठकीमध्ये आमच्या जनसंवाद घेतला। जनसंवाद घेतल्यानंतर असा विषय आला की बाबा त्या नगरपालिकेची खरी परिस्थिती समोर नव्हती। संवाद मेळाव्यामध्ये ज्या काही आमच्या कल्पनेतल्या गोष्टी होत्या त्या सगळ्या कल्पनेतल्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका आहे वाई नगर परिषद जिनं सभागृह लाईव्ह केलं पारदर्शक कारभारासाठी। आज तुम्ही बघा कित्येक लोक त्याच्यामध्ये 3-5-5, 10,000 लोक लाईव्ह सभागृह आमचं बघतायत। त्याच्यामध्ये आपण जे 100 दिवसाची आश्वासनं दिली होती त्याच्यामध्ये शाळांचं सक्षमीकरण होतं, मंडईचं अद्ययावतीकरण होतं, त्याच्यानंतर पर्यटन वाढ्या दृष्टीने एक लेझर शोचा विषय होता, त्याच्यानंतर ट्रॅफिक कंट्रोलसाठीचे काय महत्त्वाचे विषय होते। हे सगळे विषय पुढच्या 15-3 आठवड्यामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून ह्याच्या वर्क ऑर्डर होतील, टेंडर होतील। हा 100 दिवसाच्या शब्दाला थोडंसं आर्थिक आढावा घ्यायला लेट झालं परंतु वाईकर नागरिकांनी त्याची काळजी करायची गरज नाही। आता पण असं म्हणलं जात आहे की बघा आपल्याला टीका टिप्पणी हा माझा स्वभाव नाही। असं म्हणायचं कसा निधी येतोय बघू, कसा विकास होतोय बघू, कसं हे होतंय बघू, कसं ते होतंय बघू। अहो एवढी मोठी माणसं इथं बसल्यात, आता अजून पण कसं येतंय हायच।
मला सांगा, मी पुन्हा एकदा सांगतो की वायनगरीचा नगराध्यक्ष इतका भाग्यवान आहे की भाऊंच्या आणि शिवेंद्रबाबांच्या अधिवेशन काळामध्ये त्या दोन्ही मंत्री महोदयांनी मला आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या ठिकाणी घेऊन गेले. तिथं जी काही निवेदनं केली होती 7 ते 8 वाई शहराच्या संदर्भातली, त्याच्यामध्ये शहराची हद्दवाढ होती, पाणी भुयारी गटर योजना होती, नदी संवर्धन होतं, त्याच्यानंतर फ्रूट व्हेजिटेबल मार्केटचा विषय होता, त्याच्यानंतर पर्यटनाच्या दृष्टीने काही विषय होते. ह्या सगळ्या पत्रांवर म्हणजे भाऊंना मी थोडंसं ऐकलं त्यातलं की मुख्यमंत्री महोदयांनी असं सांगितलं की शिवेंद्रबाबांच्या आणि भाऊंच्या साक्षीनं की वाईचं काय ठेवू नका शिल्लक, वाईचं सगळं काम करा. भाऊ बरोबर ना, की वाईचं काही ठेवू नका. म्हणजे बघा, आपली वाई महाराष्ट्रभर गेली आणि नेण्यामध्ये आदरणीय जयभाऊ शिवेंद्रबाबांचा खूप मोठा हात आहे. त्याला हे लावली आदरणीय दादा असतील समजा. याच्यानंतर वाईचं जो काही निर्णय झाला, वाई शुभशकुनी आपली गणपतीची वाई, लक्षात घ्या. कधी इतिहासामध्ये 11 नगरसेवक आणि मी एवढं मोठं अभूतपूर्व यश हे वाईकर जनतेने दिलेलं. याचा अर्थ काय हो? याचा अर्थ कुठंतरी समोरची मंडळी कमी पडतायत, कुठंतरी नेते मंडळींच्या हातनं वाईचा विकास रखडलाय. मागील कित्येक वर्ष तो होत नाही. असाच मेसेज जातो ना. मी 2200 मताने एक सामान्य कार्यकर्ता, माझ्या घरात राजकारण नाही, पाठच्या पिढ्यात कोण नाही, पुढच्या पिढीत काय येईल का माहिती नाही. 2 पत्र्याच्या खोल्यांचा तिथनं जो राहण्याचा प्रवास तो आजपर्यंतचा प्रवास आहे. लक्षात घ्या, उद्या काय नसलं तरी काय फरक पडत नाही. परंतु याच्यासाठीच आपण कुंभमेळ्याचा एक विषय आपण 21 ते 25 तारखेला वाई शहरामध्ये, वाई शहराचं दक्षिण काशी हे महत्व अधोरेखित करण्यासाठी भाऊंच्या आणि ज्येष्ठ नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली कुंभमेळ्याचं एक नियोजन होतंय. त्याच्यानंतर जसं आपण बघितलं की गंगा नदीचं हे झालंय, तशा धर्तीवर आपण नमामि कृष्णा ते भाऊ त्यांच्या याच्यामध्ये बोलतील. आता त्या विषयात मी बोलत नाही. गंगा आरतीचा एक मानस आहे आपला, कृष्णमाई तीरावर जशी गंगेला आरती तशी कृष्णामाईची आरती व्हावी अशा पद्धतीचं पण नियोजन आहे. वाईकरांनी जसं आपण एवढी संख्येने एक मेसेज टाकला होता की ह्या गर्दीनं वाईच्या विकासाचं चित्र बदलणार आहे. भाऊ, आज मला खूप म्हणजे अभिमान आहे या गोष्टींचा की जी समोरची गर्दी आहे ही भाऊ खूप आतुरतेनं आपल्याकडे बघते, आपल्या सगळ्या नेते मंडळींकडे बघते की वाई शहराचा रखडलेला विकास हा आपल्या माध्यमातून पुढे जावा. याच्यासाठी भाऊ ही प्रचंड गर्दी आहे आणि या गर्दीला आम्ही संबोधित करतोय. आणि आम्ही जो काही सोशल मीडियावर याच्यावरून ज्या गोष्टी बोललो त्या गोष्टीला आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी उपस्थित राहून अतिशय चांगल्या पद्धतीने साथ दिली. त्याच्याबद्दलही आपल्याला मनापासून मी धन्यवाद देतोय. या आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आलो. खास करून अनिलजींनी मगाशी भाषण केलं आणि भाषण करत असताना त्यांनी या शहराच्या अडचणी संदर्भातली भूमिका मांडली आणि बोलताना त्यांनी सांगितलं की भाऊ विकासाच्या ह्याच्यावर भाऊ बोलतील, बाकीचं मी बोलेन. पण अनिलराव, मला माहिती आहे आपण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर माझ्याकडे आला. आमच्या दीप्तीताईंनी पहिल्यांदा माझ्याकडे घेऊन तुम्हाला आल्या. आपली चर्चा झाली. मी सांगितलं मदनदादांना जाऊन भेटा, आपण चर्चा करा. आणि चर्चा केल्यानंतर आपला निर्णय झाला आणि आपण ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. दादा, एवढी वाईट परिस्थिती मला नाही वाटत या जिल्ह्यातल्या कुठल्या नेत्यावर आली असेल. स्वतःच सगळं सांगायचं की आम्ही हे आहे, आम्ही ते आहे, आम्ही असे कार्यकर्ते करतो. आमचा विचार यशवंतराव चव्हाण साहेबांचा आहे. नगरपालिकेला उमेदवार घेतला तो आपलाच, जिल्हा परिषदेला उमेदवार घेतला तो पण आमचाच, एका गटात घेतला ठीक आहे, दुसऱ्या गटात घेतला तो पण आमचाच. केवढी मोठी प्रचंड ताकदीची फळी बघा तिकडे आहे. त्यामुळे अनिल सारखा चांगला कार्यकर्ता सक्षम होतोय, मोठा होतोय.
तेव्हा तातडीनं त्याचं पंख छटायचा कार्यक्रम आखला. पण ताकदीनं आम्ही सगळेजण अनिलरावांच्या पाठीशी उभं राहिलो. अनिलचं खूप चांगलं संघटन होतं. दादांनी लक्ष घातलं, आम्ही सगळ्यांनी घातलं, शशिदादांनी घातलं, सगळ्यांनी ताकदीनं उभं राहिलो. आणि वाई शहराचा मूळ मी सातत्यानं सांगत आलो. मला बाकी काही कळत नाही, पण जनमानसातलं माणसाचे चेहरे वाचल्यावर माणसाचं मन कळतं. आणि म्हणून मी सांगितलं होतं त्यावेळी सुद्धा की वाई शहर काय मागते, वाई शहर बदल मागते आहे. आणि अनेकांनी त्यावेळी चेष्टा केली. माझं भाषण झाल्यावर सुद्धा पलीकडे सभा झाली, त्या सभेमध्ये काय बोलले. पण मी आज वाईकरांचे खास करून आभार मानायला आलोय. वाईकरांनो, आपल्याला दंडवत घालून आपल्या सगळ्यांचे आभार. तुम्ही आमच्यावर विश्वास टाकला, तुम्ही आमच्या शब्दावर विश्वास टाकला, भारतीय जनता पक्षावर विश्वास टाकला, अनिलवर विश्वास टाकला. आणि तो विश्वास टाकत असताना आम्ही वाई शहराला काही शब्द दिले. मी हे सांगायला आलोय आज या गणपतीच्या नगरीमध्ये की जो जो शब्द आम्ही दिला होता तो तो प्रत्येक शब्द पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थानं आज आलो. मला माहिती आहे वाईमध्ये अनेक गोष्टीची चर्चा झाली. वाईला कशाची आवश्यकता याची चर्चा झाली. मगाशी बोलताना अनिलरावांनी आठवण करून दिली. मी सांगितलं नमामि गंगेच्या धर्तीवर नमामि कृष्णामाई योजना आम्ही या कृष्णामाईसाठी मंजूर करू आणि कृष्णा नदीचा विकास करण्याची भूमिका आहे, घाटाचा विकास करण्याची आणि कृष्णेचा विकास करण्याची भूमिका आम्ही घेऊ. आणि दादा, आपण त्या योजनेमध्ये कृष्णेला घेतोय. आपण त्या योजनेमध्ये कृष्णाला घेतोय. आणि जो शब्द वाईकरांना दिलेला होता त्या शब्दाची पूर्ती करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. वाईतल्या युवकांना मी खास करून शब्द दिला होता. वाई काय मागते? क्रीडांगण मागते. ते क्रीडांगण नेण्याचा संकल्प. परवा अनिल आमचे आले आणि अनिल आल्यावर मला म्हटले आपण सीएमला बंद कर देत, हे बंद कर. आणि तुम्ही जरा ते बंद करा आणि कृपा करून माझं भाषण चालू आहे तर हलू नका, नाही तर खाली जाऊन थांबा. आमचे अनिल भाऊ आले. त्याला चिंता होती, भाऊ मी हे पत्र आणलंय, मी ते पत्र आणलंय, भाऊ मी हे आणलंय, भाऊ सेल साहेबांना द्यायचंय, हे सीएम साहेबांना द्यायचंय. अनिलराव, तुम्ही यायच्या अगोदर वाई निवडून आली तेव्हा वाईसाठी जे जे शब्द मी दिलेत ते सीएम साहेबांना मी सांगितलेले आहेत. आणि मी पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा सच्चा सैनिक आहे. जसा वाईकरांना माझ्यावर विश्वास होता, आपल्यावर विश्वास होता, तसा माझ्या नेत्यावर विश्वास आहे. जो जो शब्द आम्ही वाईला दिलाय त्यातला एकही शब्द पडू देणार नाही. प्रत्येक शब्दाच्या पूर्तीसाठी आम्ही लागेल ते करू. मग भाजी मंडईचा विषय असेल, क्रीडांगणाचा विषय असेल, कृष्णामाईचा विषय असेल, जे जे सगळे विषय असतील त्या प्रत्येक विषयाला न्याय देण्याची भूमिका आम्ही घेऊ. आणि हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने मी आलो.